मीनल ताई खरं त्या ठिकाणी उपस्थित होत्या. ते सध्याच्या घडीला या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. तुमचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या हीच विनंती आम्ही करत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेकडे. तिथे घमासान युद्ध सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान. एक एक मॅच जिंकत असताना दोन संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. विजय आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग बियर दाखल होत आहेत मैदानाच्या एक्झॅक्टली आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप येतात. वैभवदादा फरडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आमचे परम मित्र आहेत. वैभवदादा फरडे आपण या अगदी मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. मॅचला सुरुवात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द फिल्डर. सुंदर चेंडू तितका चांगला कॅच आणि पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार. फलंदाज विजय बाद. विकेट कॅरी झाली. विजय शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये मयूरला आपण पाहताय सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती मॅचची सर्वात मोठी विकेट लागली आहे पहिल्याच बॉलवरती. अगदी जर आपण पाहिलं तर चांगला बॉल अटेम्प्ट केला होता गोलंदाज संदीपला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉईंटला पहिल्या अटेम्प्टला अगदी आपण जर पाहिलं तर एक सुंदर झेल टिपला जातो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट लागलाय. संदीपचा आता मनोबल वाढला असेल. मंडटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे चालू. मयूर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. संदीपचा हा बॉल प्रॉपर वाईट यॉर्कर. लाऊड अपील केली होती एक्झॅक्टली. अगदी जर आपण पाहिलं तर बॅट ग्राउंडेड होती खाली. त्याच कारणास्तव हा थोडासा हलकी आवाज आपण पाहिला आणि त्यानंतर तिथे डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. संदीपला आपण पाहताय सध्याच्या घडीला व्हाईट यॉर्कर टीम करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर फेकला डॉट बॉल. ओ आडव्या बॅट ऑन साइडला खेळलेत. फटका फसला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कॅच पकडला जाईल. वन मोर बिग विकेट डाऊन. बॅटर मयूर देखील आता शून्याचा चष्मा घालून पेव्हिलियनच्या दिशेकडे लागतो. हा धक्का दुसरा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज इंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कालूराम सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅचच्या 2 विकेट ज्या मात्र गोलंदाज संदीपला लवकर कॅरी केलेल्या आहेत. गुड बॉलिंग. अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर क्विकली कॉल कर्णधाराचा की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार आणि प्रथमतः गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू ॲक्युरेट फेकलेत गोलंदाज संदीपनं. पहिल्या बॉलवरती वाघाची शिकार. त्यानंतर डॉट बॉल. प्रेशर थोडा क्रिएट झाला. आडवा बाटना खेळले होते बॅटर मयूर आणि तिथे पूर्णपणे जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकवलं. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. विकेट मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. वॅकंड एरियामध्ये चेंडू पडला जातो. तिथे सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तिथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी बाटच्या टोला चेंडू कलेट झाला. जर आपण पाहिलं तर कॉलिंग तिथे झाली नव्हती. एक्झॅक्टली नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तिथे एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळते. संदीपचा हा बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट. षटकार.
जर आपण पाहिलं तर बाकलिपला खाली ठेवत असताना एक्स्ट्रा कव्हरचा हा देखना नजारा आपण पाहिलाय. ओ आडवा बॉटम फोर करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली आहे तिथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली लेगबायच्या स्वरूपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते. ओव्हर कम्प्लीट यासाठीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज संदीप या गोलंदाजाची 8 धावा त्यानं दिलेल्या आहेत आणि 2 विकेट त्यानं खऱ्या अर्थानं कॅरी केलेल्या आहेत. गुड बॉलिंग. चला फिल्डिंग खुली करा लगेच. ओमसाई आंबेळे क्षेत्ररक्षण लावून घ्या. पॉवर प्ले संपला. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांची ही लढत आहे. इथून डावाला सावरावं लागेल. 2 फलंदाजांच्या माध्यमातून भावेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर कालुरामला आपण पाहता सध्याच्या घडीला 2 मोठ्या विकेट गमावल्या आहेत. जिथे पहिल्याच बॉलवरती विजय बाद झाला. त्याच्या पाठोपाठ मयूर देखील या मॅचमध्ये लवकर माघारी परतलेला आहे. आता इथून डावाला सावरायचा आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. भारत पवार येतात सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आहेत. इथून बॅटिंग चांगली करायची आहे जहानमान भालुक बी क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये. भावेश ट्रॅकिंग एंडवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर चांगला बॉल राहिला गोलंदाज भारत पवारला आपण पाहताय. दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल त्यानं डॉट फेकलेला आहे. सुरुवात दमदार ओमसाई आंबेळे क्रिकेट संघाचा विचार आपण केला तर चांगली कामगिरी सध्याच्या घडीला 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मिस टायमिंग चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक माची मोठी विकेट येता येता राहिली आहे. मिस्टेक झाली आणि तिथे बॅटर भावेशला जीवदान मिळतं मैदानाच्या आतमध्ये. ओहो जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अटेम्प्ट केला होता गोलंदाज भारत पवारनं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप होती शॉर्ट पॉइंटला. एक्झॅक्टली सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 9 या धावसंख्येवरती. चांगली कामगिरी आहे सध्याच्या घडीला. जर आपण पाहिला पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर इथे संधी होती विकेट घेण्याची परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप झाला मैदानाच्या आत. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती कालुराम. विकेट केला मस्त टायमिंग. चेंडू हवेत आहे सध्याच्या घडीला. वॅकंड एरियामध्ये चेंडू पडला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आलेले आहेत आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र इझिली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 ऑन द बोर्ड. 11 धावा स्कोर कार्डवरती. फायनल डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड अंकित झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा बनल्या नव्हत्या. एक्झॅक्टली एक षटकाराला भावेशच्या बाणमधून त्यानंतर धावांची कोंडी फुटली. भावेशला जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे आणि त्या संधीचं भावेश सोनं कशा प्रकारे करेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. कारण 2 मोठ्या विकेट गमावलेल्या आहेत. तिथून भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे कालुराम आणि त्याच्या सोबतीला बॅटर भावेश. वाडव्या बॅटनं फोर्स केला. डिपमिट विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एका टप्प्यानंतर चेंडूला उचललाय. फेक झाली. रनआउटची संधी आहे आणि कलेक्शन चुकलेलं आहे प्रॉपरली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट ज्या मात्र होताना पाहायला मिळतात. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 13 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करत असताना ओमसाई आंबेले क्रिकेट संघाकडून गोलंदाज भारत पवारला आपण पाहता सध्याच्या घडीला. 13 धावा आहेत मित्रांनो स्कोर कार्डवरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातले. ओ विकेट करण्याचा प्रयत्न तिथे पुन्हा एकदा आपण पाहू शकता. एसटी रक्षण खराब होताना पाहायला मिळेल. यासाठीच सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल सध्याच्या घडीला स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम करतात 2 फलंदाज भावेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर कालुराम. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. गुड बॉलिंग भारत पवार. अंतिम बॉल बिग हिट मिस टायमिंग डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक मॅचची मोठी विकेट लागली आहे. बॅटर भावेश देखील या मॅचमध्ये निराश करतोय. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज भावेश बॅक टू द पवेलियन.
दोन षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते जे हनुमान बालुक बी क्रिकेट संघ सध्याच्या घडीला डाव कोसळलेला आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 3 मोठ्या विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. संचित येत आहेत या तिसऱ्या षटकात. एक्झॅक्टली तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 ओव्हर आपण जर पाहिले तर अतिशय चांगले हाताळले गेले होते मैदानाच्या आतमध्ये. संदीपला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि त्यानंतर भारत पवार या गोलंदाजाचं कौतुक आपण करूयात. 6 धावा देत असताना मागची मोठी विकेट त्यानं कॅरी केली आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला काळूराम. संचित येत आहेत हायवे एंड कडनं तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल तिथे नो बॉल पंचांना क्विकली घोषित केलेला आहे. संधी होती मोठा फटका खेळण्याची. शॉट फाईनल एक बीड झाली त्यानंतर नो प्लस सिंगल अशा 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जातील आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. देवीदास जो नवीन फलंदाज दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये त्याला संधी आहे. आता या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची. तो संधीचं सोनं करेल का? संघाची धावसंख्या 16 धावा. फ्री हिट बॉल स्ट्रायकिंग एंडवरती देवीदास सध्याच्या घडीला. ओ प्रॉपर यॉर्कर आहे. सुंदर चेंडू संचित. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर लाईन तो भरकडला होता. एक्झॅक्टली बिमर त्यानं हाताला आणि त्यानंतर फ्री हिट बॉल होता त्याच्यावरती चांगला चेंडू त्यानं अटेम्प्ट केला. प्रॉपरली यॉर्कर तिथे ब्लॉक केलं बॅटर देवीदास या फलंदाजाला आपण पाहू शकता. फुल लेनचा बॉल आडव्या बॅटनं फोर्स केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक बीट झाले. अतिघाई संकटात नाही. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. तिचा फुल लेनचा बॉल होता. आडव्या बॅटनं खेळले होते. चौकार आले या बॉलवरती. संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ इथं लोक फुल टॉस. वॉट अ शॉट. बॉटम हँडचा सुंदर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित शर्मा स्टँडच्या वरून चेंडू सीमा पार. षटकार. मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. देवीदासच्या बॅटमधून क्रुशियल मोमेंट वरती आलेला तो षटकार. 2 ओव्हरचा विचार आपण केला तर 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली जाते मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली 3 मोठ्या विकेट गमावल्यानंतर देवीदास जो मात्र 5व्या क्रमांकावरती दाखल झाला होता आणि आतापर्यंत त्याची कामगिरी चांगली राहिली. मॅच बॉल आला अंपायर. तो आपण मॅच बॉल घ्या. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज संचित या गोलंदाजाला सध्याच्या घडीला टार्गेट केलं जातं. पहिल्या बॉल बीमर फेकला होता त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले चढवले गेलेले आहेत. चौकार आणि षटकार आपण पाहिलाय.
26 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. देवीदास ट्रॅकिंग एन वरती फुल टॉस तिथे टॉपेज आणि त्यानंतर चेंडू अगदी आपण पाहू शकता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फुल टॉस बॉल वरती जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी टॉपेज लागला आणि त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी रवाना होताना आपण पाहिलेलं आहे. 30 धावा. ओ यावेळेस नो बॉल क्विक कॉल आलाय पंचांचा. रनआउटची संधी आहे एक्झॅक्टली आणि आता तिथे रनआउटची विकेट आली आहे. 2 बीमर खऱ्या अर्थानं गोलंदाजांना हाताळलेले आहेत, म्हणजे गोलंदाजाचा चेंज करावा लागेल या सिरीज. यस नो बॉल हाताला होता एक्झॅक्टली बॅक टू बॅक. जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 बीमर जे मात्र हाताळलेले आहेत गोलंदाज संचितनं. सुरुवात त्यांना नो बॉल न केल्याने त्यानंतर इथे देखील त्यांना नो बॉल हाताळला. त्याच कारणास्तव आता तुम्हाला गोलंदाज चेंज करावा लागेल. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश 4 चेंडू आतापर्यंत अॅक्युरेट झालेले आहेत. 2 चेंडूची फेकी शिल्लक आहे. एक्झॅक्टली संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 बीमर संचितनं हाताळले. आता 2 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जातो सध्याच्या घडीला. मयूरला आपण पाहताय हे 2 चेंडू हाताळण्यासाठी तो दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती देवीदासला आपण पाहताय तिथे रनआउटची विकेट आली. कालूराम बाद झाला. आता नवीन फलंदाज प्रथमेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. 31 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. एकतीस धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. चला थोडं फास्ट खेळा. एक मॅचेस आपल्याला कव्हर करायची आहे. फलंदाज तयार देवीदास. रणवेमध्ये थोडासा व्यत्यय त्यांना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. संचितनं 2 बीमर हात आले त्यामुळे त्याला आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करता येणार नाहीये. बिग हिट सुंदर फटका. चेंडू सीमा रेषा पार. देवीदासच्या बाड मधून 1 मोर बिग हिट षटकार. सन्माननीय दत्ताशेठ गडगेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या सर मुख्य मंचावरती येऊन आसनाचं व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष सहस्नेह हार्दिक स्वागत. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या षटकामधला. सध्याच्या घडीला कामगिरी चांगली पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट लवकर गमावल्यानंतर डावाला सावरलं बॅटर देवीदास. कौतुक करायला हवं. मिडल ऑर्डर मध्ये दाखल झाला. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. ओ शेवटचा बॉल होता एक्झॅक्टली लाईन ते चेक केली जाईल. व्हाईट बॉल पंचानं घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. 38 धावा आहे धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या षटकामधला. आतापर्यंत बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान भालुक बी चांगल्या टच मध्ये. शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाज मयूरला आपण पाहताय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या षटकामधला. 39 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना जय हनुमान
भालुक बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवीदास स्ट्रायकिंग एंड वरती तयार. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. व्हाईटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. 40 धावा धाव फलकावरती. बिग हिट केला, समोर टाकला होता, समोरच मारलाय. वाईटिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन शेवटच्या बॉलवरती तोडली आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. सध्याच्या घडीला मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय दत्ताशेठ भगवान गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष ससने हार्दिक स्वागत. नो बॉल आणि नो वरती आलाय हा मॅक्सिमम हिट षटकार. त्याचबरोबर सन्माननीय अरुण शेठ गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे गेल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष ससने हार्दिक स्वागत आपण करत आहोत. भूषण खऱ्या अर्थानं आपण हा गोलंदाज पाहताय. पहिलाच बॉल त्याला भीमर फेकलाय, भीमर वरती आलाय हा सिक्सर. एक्झॅक्टली 7 धावा या बॉलवरती येताना आपल्याला मिळतील. एक्कावन्न धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार आहे. फ्री हिटचा बॉल. एक्कावन्न धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली आहे. तिथे आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. यासाठी फलंदाज रनआउट. यासाठी कोणता फलंदाज बाद हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. यासाठी प्रथमेश हा फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक्झॅक्टली क्रॉसिंग झाली नव्हती ज्या वेळेस स्टंप उडवले गेले. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जीतू. एक्कावन्न धावा धाव फलकावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचावरती. सध्याच्या घडीला श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय दत्ताशेठ भगवान गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल तुम्ही पाहताय ते आम्हाला पुरस्कृत झालेली आहे आणि त्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 51 धावा मित्रांनो धाव फलकावरती आहेत. पहिला बॉल भीमर फेकला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फ्री हिट बॉल होताना फ्री हिट बॉलवरती फक्त एकच विकेट ग्राह्य धरले जाते, ती म्हणजे रनआउट. आणि ती रनआउटची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. जीतू नवीन बॅटर. विकेट केला. मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्डर, परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. षटकार. ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला 3 विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर असं वाटलं
की आता डाव कोसळलाय जे हनुमान भालुक बी क्रिकेट संघाचा, परंतु मिडल ऑर्डर मध्ये हे दोन धुरंधर आहेत ते कोणाला माहीतच नव्हते आणि त्यानंतर काय बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. फुल टॉस, फुल टोल, जितकी जास्त उंची तितक्यात जास्त अंतर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, छूम अंतर, षटकार. मित्रांनो फुल टॉस बॉल वरती आक्रमण आणि तिथे आता फुल टॉस बॉल होता एक्झॅक्टली आणि त्याच्यावरती हा षटकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा धावफलकावरती आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक भारत पवारनं पकडला हा झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला भूषणला आपण पाहताय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावामधले. 63 धावा धावफलकावरती आहेत. 6 विकेट या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना जय हनुमान भालुक बी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर आल्या, त्यानंतर असं वाटलं की आता डाव कोसळलेला आहे. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये देविदासची बॅटिंग आपण पाहिली आणि त्यानंतर स्कोर कार्ड पूर्णपणे फ्लाय होताना आपण पाहिला. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, लाईन तिथे एक्झॅक्टली चेक केली जाईल आणि आता जर आपण पाहिलं तर तिथे सिंगल तर धावून पळून पूर्ण केली आहे. वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. देविदास सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू मध्ये 24 धाव्यांवरती तो नॉट आउट खेळतो का बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 65 धावा धावफलकावरती आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला डीप मिड विकेटला. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यासाठी झालाय. आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि ती केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली सिंगल आणि सिंगल प्लस विकेट त्यांना पाहायला मिळते. रनआउटच्या सर्वांमध्ये फलंदाज बाद झालेला आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. शेवटचा बॉल, विकेट केला इनसाइड आउट, ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र खाली आहे. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल मध्ये ठोकलाय बॅटर देविदास ना हा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह चौकार. थँक्यू डीजे. 70 धावा बनवल्या गेल्यात. 71 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. तोपर्यंत मुख्य मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आहे. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज अर्थात जे सायकल आपण पाहताय ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहे आणि मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. संभाजीदादा गडगे त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करणार आहोत. दत्ताशेठ गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान संभाजीदादा गडगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस का बॉस मध्ये मान्यवरांना विनंती आहे आपण यायचं आहे. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. दत्ताशेठ भगवान गडगे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज जी सायकल तुम्ही पाहताय ते आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत.
संपन्न करत आहोत. सन्माननीय दत्ताशेठ गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करत आहोत. संभाजीदादा गडगे यांच्या शुभ सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो मुख्य मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आहे ती आम्हाला पुरस्कृत झालेली आहे आणि अशा मान्यवरांचा विशेष सन्मान. त्याचबरोबर सन्माननीय अरुण शेठ गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करू. हिरामनदादा गडगे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. चला मान्यवर, आपण या अगदी टॉस का बॉस मध्ये आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करत आहोत. सन्माननीय अरुण शेठ गायकर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करत आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकाहत्तर धावेंचं लक्ष आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. तिथे जर आपण पाहिलं तर चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करत आहोत, जिथे 71 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. एक्झॅक्टली पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 70 धावा बनवल्या गेल्या. 71 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. संदीप आणि संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जीतू, स्ट्रायकिंग एंड वरती संदीपला आपण पाहता, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संकेत आहे. 71 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मॅचला सुरुवात दुसऱ्या डावाला. पहिलाच बॉल स्लाइस केला, व्हाट अ शॉट. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, इनफिल्डला क्लिअर केला. क्रिकेटचं देखणं सौंदर्य हा चौकार. कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. लगातार 2 षटकार कोणताही फलंदाज खेळतो त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल आणि तिथे जर आपण पाहिलं तर इनसाइड आउटचा हा देखणा नजर आपण पाहताय. जीतू तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विकेट केला, उडवला समोर, फटका दमदार देवीच्या वरनं चेंडू फ्लाय झाला सीमा रेषा पार, षटकार. दुसऱ्या डावाची ओम साई आंबेळे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना त्यांना देखील माहित आहे की 71 धावा हे टार्गेट भरपूर मोठा आहे आणि या टार्गेटचा पाठना करत असताना या टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं ना तर प्रत्येक बॉलवरती काउंटर अटॅक करणं भरपूर महत्वाचं आहे. ती सुरुवात केली बॅटर संदीपनं सध्याच्या घडीला. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम आपण पाहिले. एक्झॅक्टली एक पहिला चौकार आणि त्यानंतर हा षटकार येताना पाहायला मिळतोय. 10 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. गुड स्टार्ट टीम ओम साई आंबेळे. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा फलकावरती आहेत. बिग हिट केलाय, पुन्हा एकदा पाडणा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. एक धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. सिंगलला केलं क्विकली, डबल मध्ये कन्वर्ट. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या स्कोर कार्ड वरती अंकित झालेला आहे धावा 12. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. ओम साई आंबेळे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर संदीप. बिग हिट केला, सुंदर फटका, चेंडू हवेत, मस्त टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न चांगले राहिले होते. एक्झॅक्टली चेंडू पर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षक, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती आता 14 या धावसंख्येवरती. प्रयत्नांची परिकष्टा केली होती, प्रयत्न भरपूर केले होते, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. यासाठी हा झेल जर झाला असता तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल म्हणून त्याच्याकडे पाहिलं असतं, परंतु प्रयत्न चांगले राहिले होते. आणि तिथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बिग हिट मिस टायमिंग, चेंडू हवेत, मॅचची सर्वात मोठी विकेट लागेल का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. सेकंड अटेम्प्टला पकडला झेल, थर्ड अटेम्प्टला यासाठी सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. भालू संघ देखील जाणतो या विकेटची किंमत. संदीप हा फलंदाज बाद. मागची सर्वात मोठी विकेट लागली आहे. सुरुवात दमदार केली होती बॅटर संदीपनं, त्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. जितूला सफलता मिळते या सेलिब्रेशन आपण पाहिलं. आणि जर आपण पाहिलं जितूला आणि त्याचबरोबर जय हनुमान भालू बी क्रिकेट संघाला देखील माहित आहे या विकेटची किंमत किती मोठी आहे. कारण चांगला टचमध्ये होता बॅटर संदीप, त्याचा विकेट या ठिकाणी मिळवलेला आहे. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मयूर, सुरुवात दमदार झाली होती, 71 धाव्यांचा पाठलाग तुम्ही करताय आणि सुरुवात जी हवी होती ती मिळून दिली होती बॅटर संदीपनं, परंतु जर आपण पाहिलं तर इथे 5व्या बॉलवरती त्याचा विकेट गमावा लागतोय. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. नवीन बॅटर दाखल होत आहेत मयूर. वाढव्या बॅटनं फोर्स केला, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि शेवटच्या बॉलवरती सिंगलची मात्र एकवटली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 15 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओम साई आंबेळे क्रिकेट संघ. चला फिल्डिंग खुली करा लगेच. एक मॅच आपल्याला अजून मित्रांनो कव्हर करायची आहे, त्यामुळे बॅट लाईट लवकर होते, त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. फिल्डिंग खुली करा भालू बिग टीम. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. भूषण येतात दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा साबित ठरला होता गोलंदाज जेतू, परंतु मॅचची मोठी विकेट त्यानं कॅरी केली आहे, जिथे संदीपला त्यानं बाद केला आणि त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जहानमान बालुक बी भूषण राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, एक्झॅक्टली सोडून दिला अक्षरशः. व्हाईट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम ओम साई आंबेळे. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण 71 धावा तुम्हाला या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. काउंटर अटॅक बिग हिट करणं भरपूर गरजेचं राहतील, महत्वाचे राहतील. डू ऑर डाय मॅच आपण पाहताय. जिंकाल तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश, हराल तर या स्पर्धेमध्ये पुन्हा संधी नाही. तिथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक सुंदर होताना पाहायला मिळेल. तिथे आली फक्त 1 सिंगल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात थोडी खराब केली होती गोलंदाज भूषणला आपण पाहता. व्हाईट बॉलनं त्यांना सुरुवात केली, त्यानंतर इथे चांगला बॉल त्याच्या माध्यमातून टेम्प केला जातोय. तिथे ऑलरेडी ती फक्त सिंगल रन. स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्रायकिंग एंड वरती. संकेतला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला तो सलामीसाठी गेला होता, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये
त्याला बॅटिंग आली नव्हती, परंतु यावेळेस त्याला स्ट्राईक मिळतीये. इथून चांगली कामगिरी करावी लागेल त्याला देखील. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती. संकेतला आपण पाहतात डाव करत होता, हा विस्फोटक दर्जाचा बॅटर आहे, त्यामुळे येतं जर आपण पाहिले तर फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जाईल. भूषणचा हा बॉल आडव्या बाटना फोर्स केला डीप मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, तिथे फक्त एक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि संघाची धावसंख्या आता सिंगलच्या मदतीनं 18 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा स्कोर कार्ड ज्या घडीला गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. जहानमान भालुक बी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला. फलंदाज या स्ट्रायकिंग एंडवरती मयूरला आपण पाहताय सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न तिथे पडल्यानंतर चेंडू थोडी दिशा बदलली आणि त्यानंतर तिथे शॉट फाईन लेगला बीट करत असताना चेंडू बाहेर चौका. कार्ड वरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात लक फॅक्टर ऑन झालं आणि तो चौकार आलाय नशिबाचा. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पुन्हा त्या बॅटची कडा आणि पुन्हा एकदा यावेळेस चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते या शॉर्ट फाईन लेग मध्ये. तिथे डायरेक्ट हिट झाला होता एक्झॅक्टली, परंतु आपण पाहू शकता बॅटर पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचला आणि तिथे फक्त एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली करायची. 71 धाब्यांचं मोठं टार्गेट पहिल्या डावामध्ये सेट केलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती. जोपर्यंत संदीप होता तोपर्यंत आशिष किरण जागृत होते टीम ओमसाई आंबेडे क्रिकेट संघाकरिता, कारण त्यानं सुरुवात तडाखे बंद करून दिली होती. षटकार चौकार आपण पाहिलं, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावला आणि त्यानंतर पूर्णपणे शिरकाव केला मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान भालुक बी क्रिकेट संघानं. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. संकेत ओ यू मिस, आई विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, मिडल स्ट्रिक वाकवली आहे, विकेटचं पतन. संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. उदय जिथे संकेत बाद झाला, पूर्णपणे ब्लॉक केलं त्याला. प्रॉपरली यॉर्कर आपण पाहिलं, पाठ आलीच नाही आणि प्रॉपरली जर आपण पाहिलं तर मिडल स्टिक उडवली. गोलंदाज भूषणला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट या मॅच मध्ये गमावलेले आहेत. गुड बॉलिंग टीम जय हनुमान भालुक बी. विकेट गेला, स्टँड अँड डिलिव्हर, व्हाट अ शॉट. आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे.
ओहो हो, एक वेळेस वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर प्रॉपर्ली बिल्डिंग झालं नव्हतं, टायमिंग झालं नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 71 धाव्यांचा पाठलाग करते टीम ओम साई आंबेळे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23 धावा. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या मध्ये. प्रणय 12 चेंडू आणि 48 धाव्यांची आवश्यकता. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी इथून ओम साई आंबेळे क्रिकेट संघाला. गिरीश येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. एक्झॅक्टली तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 23 धावा आहेत धावफलकावरती. इक्वेशन मित्रांनो आहे आता 12 बॉल 48 धाव्यांची आवश्यकता. 24.00 ची सरासरी आता प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवावी लागेल. हा सामना इथून जिंकायचा आहे ओम साई आंबेळे क्रिकेट संघ. निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर या मॅचचा. गिरीच्या हातामध्ये चेंडू दिला या तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत यासाठीच मयूर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती सध्याच्या घडीला. नक्कीच स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. भालू टीम आपण भरपूर सारा वेळ घेत आहेत. पहिला बॉल समोर, फटका सुंदर आणि तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. एक्झॅक्टली जर आपण पाहू शकता या मध्ये 24 धावा, 24 प्लस धावा बनवणं भरपूर महत्वाचे राहील, कारण 12 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसरा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 31. 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 40. दिल्ली अभी बहुत दूर है. 40 धाव्यांची आवश्यकता आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे आडवा पाडणं डीप मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि एका धाव्याच्या मदतीनं 32 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मयूर. त्यानंतर 2 चेंडू त्याने चांगले फेकलेले आहेत. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधल्या. आतापर्यंत सुरुवातीची ओव्हर विचार आपण केला तर चांगले हाताळले होते, जिथे जितूला मोठी विकेट मिळाली त्यानंतर पूर्णपणे शिरकाव केला. ओ विकेट करण्याचा प्रयत्न बाटन पाडमध्ये होता. एक्झॅक्टली डीप मिड विकेटला हा फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीनं 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गुड बॉलिंग. 33 धावा, 3 विकेट सध्याच्या घडीला या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत ओम साई आंबेळे क्रिकेट संघानं. ओ या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. पडल्यानंतर थोडीशी हरकत आपण पाहिली, थोडीशी दिशा बदलली चेंडून, त्यामुळे संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. फेकला डॉट बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित आहेत.
शेवटचा बॉल आलाय डॉट आणि तिथे 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 33 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 38 धाव्यांची आवश्यकता आहे. चला चौथा गोलंदाज आपण लवकर गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करा आणि आपली फिल्डिंग लगेच सेट करा. शेवटचे 6 बॉल आणि आता गिरीश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं. 6 चेंडू आणि 38 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी ओम साई आंबेले क्रिकेट संघाला. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल वेगवान तेच तर राट तिथे व्हाईट बॉल लाईन खराब. एक्स्ट्राची 1 धाव. संघाची धावसंख्या 34. 24 धावा धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल 37 धाव्यांची आवश्यकता आहे. गिरीशला आपण पाहता सध्याच्या घडीला वेग या गोलंदाजाकडे भरपूर आहे परंतु लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण आपण पाहू शकता. चांगला आहे तिथं मिस टायमिंग. चेंडू हवेत कॉलिंग भरपूर महत्वाची. कॉटन बोल्ड कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. एक्झॅक्टली शेवटच्या मोमेंटला यष्टीरक्षक थांबले आणि त्यानंतर गिरीशच्या डाऊन द बॉल आला होता त्याच्याकडनं झालेलं ते मिस्टेक तिथे कॅच ड्रॉप झाला. हरकत नाहीये परंतु पूर्णपणे शिरकाव या मॅच मध्ये केलेला आहे जहानमान भालुक बी क्रिकेट संघानं. बॅटिंग करत असताना सुंदर फटकेबाजी आपण पाहिले. एक्झॅक्टली एक वेळेस वाटलं की आता डाव पूर्णपणे कोसळले की काय परंतु मिडल ऑर्डर मध्ये देवीदासची बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर फ्लाय झाला. स्कोर कार्ड 70 धाव्यांपर्यंत या संघानं मजल मारली आणि त्यानंतर 71 धाव्यांचा पाठलाग करत असताना हा फटका दमदार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावा धाव फलकावरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 33. फुलटॉस बॉल तिथे सुंदर फटका डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. तिथे फक्त 1 धाव आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पूर्णपणे शिरकाव केला टीम जय हनुमान भालुक बी या क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. हो इथे जर आपण पाहिलं तर सुंदर चेंडू अटेम्प्ट केला जातो. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं वाईट साठी जो मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे आपण चेक करू बॅटिंग करणाऱ्या टीमनं. रिव्ह्यू सक्सेसफुल व्हाईट बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव या बॉलवरती एकवटली जाते. या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चांगली कामगिरी दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपण पहिली बॅटिंग करत असताना 3 विकेट लवकर गमावलेल्या त्या टीम भालुक बी क्रिकेट संघाने परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिडल ऑर्डर मध्ये देवी दास त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आणि त्यानंतर फायटिंग स्कोर जो मात्र उभा झाला. शॉर्ट आपल्याचा बॉल हॅमर्ड केलाय आणि तदनंतर चेंडू रोहित शर्मा स्टँडच्या वरनं फ्लाय होतोय. षटकार. षटकार आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मधला. पूर्णपणे शिरकाव केला टीम
जय हनुमान बालुकबी हा संघ या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आहे. अभिनंदन टीम हार्ड अँड टफ लक टीम ओम साई आंबेळे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुम्ही आम्ही तुमचा पाहिलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. साठी लगेच रिपोर्टिंग करा.